गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आम्ही नवीन ब्लॉगची सुरुवात करीत आहे. आमचा आजचा ब्लॉगचा आहे 4था दिवस. शुभम आणि मीच असतो. आज आमचे मित्र अविनाश पण आले आमच्या बरोबर आणि आम्ही आलोय रॉडचा पुडा घ्यायला. आणि रॉडचा पुडा घ्यायला गेलाय शुभम आतमध्ये. शुभम येईन 5-10 मिनिटामध्ये आणि तोपर्यंत आहे, कारण की आम्ही 2-3 दुकानं फिरलो आणि रॉडचा पुडा काय भेटला नाही, कारण की त्याचे पप्पा आहे ना वेल्डिंगचं काम करताना. मग त्याच्या पप्पाला जायचं होतं आणि नेमके अचानक रॉड संपून गेले. मग त्याच्यामुळे ते न्यायला आलोय आम्ही इकडं साकोर फाट्यावर. आणि आम्हाला हा रॉडचा पुडा भेटलाय. आता आम्ही 2-3 दुकानं फिरलो पण आम्हाला रॉडचा पुडा काय भेटत नव्हता. आता हा रॉडचा पुडा भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी. आता आम्ही जस्ट रॉडचा पुडा दिला शुभमच्या पप्पाकडे आणि आम्ही चाललोय आता ट्रॅकिंगला. आणि इकडे ट्रॅकिंगला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यूज. फक्त आम्ही आलोय करवंद खायला, इकडं बघू शकता. आणि हे उतरायचं थोडं इकडं कॉम्प्लिकेटेड यायचे आणि इथं उतरायचं थोडं अवघड आहे. आणि इथं खाली करवंदाच्या जाळ्या आहे. म्हणजे करवंद माहीत असेल तुम्हाला, कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा. ज्यांना माहीत नाही त्यांनी पण सांगा तुमच्या इकडं काय बोलता करवंदाला. हे बा आता शुभम आणि अविनाश चाललेले आहे समोर. थोडं अवघड आहे. आणि ही दिसते का, ही आमच्या गावची पाईपलाईन आहे. इकडं पावसाळ्यात एकदम बेकार असतं वातावरण. इकडं एकदम घुसता नाही येतं, इकडं भीती वाटते. आणि आम्ही करवंद पाहण्यासाठी हे अविनाश एकदम प्रोफेशनल किलरवाणी असा आहे ना पुढं चाललाय. आणि एकतर अविनाश असा भयानक असल्यावानी, असा टेरर भाई आहे तो, काय घाबरत नाही असं त्यांनी, कारण की लय असे वाघ बिग लय पाहिलेले, त्याच्यामुळे तो काय अजिबात घाबरत नाही. एकदम असा किलर बॉय आणि वागतो अविनाश असा. बघा अविनाश कसा असा कॉमेडी करतो, आवाज काढीत चाललाय. शुभम माग राहिलाय, घाबरशीन तू. एक तर त्याला सवय नाही अजिबात. हे बघ किती खोल दरी आहे, दरी अतिशय इथं बिकट आहे. इकडं वाघ जाळीला काही करवंद सापडले नाही, पण आम्हाला एक आणि बा इकडे 2 भेटले. अजून असतील आतमध्ये जावं लागन. हे बाई हे दोघा लगेच आले 2 करवंद. ते म्हणले याला व्हिडिओ काढायच्या आधी करवंद खाऊन टाका आणि याला काही एक करवंद देऊ नका. लगेच विषय चालू झाला त्यांचा. लगेच खुसर करायला लागले. ते खालच्या जाळीत करवंद असतील. आम्ही चढायला एकदम अवघड आहे, क्रिटिकल आहे चढायचं, लय प्रॉब्लेम आहे. किती वरती खूप दमलोय. आमच्या शुभम सरांना काही सवय नाही. शुभम सर काय कमी फिरतात ट्रॅकिंग. ते म्हटले ट्रॅकिंगला जायचं, काय आम्हाला करवंद पण भेटले नाही, कारण की करवंदाचं आता सीझन संपत आले असं वाटतंय. करवंद काय भेटले नाही आम्हाला. थकलाय, मागं बोट करून टाकायचं. तो म्हणतो प्रोफेशनल. मला तुझ्यापेक्षा जास्त सवय, मला बोल राहिलाय कट्टर. खूप दमून गेलोय आम्ही इकडं वर चढता. किती अवघड आहे. आता हा टापरा पार करायचा आहे आम्हाला. खूप क्रिटिकल कंडिशन आहे, अवघड आहे. तरी त्याचं तोंड बंद नाही, नुसतं असं वट करून राहिलाय तोंडाची. वरती गेले ते दोघं, मीच सगळ्यात लास्ट राहिलोय. आणि हे इकडं एवढं खालून आलो. एवढी खोल दरी आहे अशी. इकडं असं पावसाळ्यात फिरायला खूप भारी असतं. आणि हे वरून दगडं फेकताय, मीच सगळ्यात लास्ट राहिलोय. मी चढतोय आता वरती. या अविनाशला आमच्या किती खोड्या करायची सवय, बळच ही दगडं फेकायची सवय. आणि हे आमचा गरिबांचा शाहरुख खान कसा नाचतोय, कंबर डोलवतोय. आणि हे बघा व्ह्यूज आमचा, डोंगर दऱ्या. आणि इकडं आंबोऱ्याचं पाणी इथून दिसतं का नाही कमेंट करून सांगा मित्रांनो. हाय आंबोऱ्याला पाऊस. या वर्षी काय अजून पाऊस एवढा काय रात्री झाला, पण एवढा काही क्लास नाही झाला. होईन कधी पाऊस, होऊन जाईल. अजून आमच्या पेरण्या नाही चालू झाल्या, अजून काही नाही. काही सध्या तर काही कामं नाही आहे, सध्या सगळे फ्री आहे. सिनेमॅटिक शॉट घ्यायचं काम चालू होतं थोडं. मग मी म्हटलं चला थोडंसं पुढं चला. मग ते पण माझ्या मागून पटकन आले पण अविनाश चक्क आता डायरेक्ट उभं राहिला गाडीवर. आता मी ट्रॅकिंग करून खूप दमलो, आम्हाला काही व्हिडिओ टाकायला जमला नाही परत. आणि आमचा मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे काही व्हिडिओ डबल टाकता आला नाही मला. मग आज आमचे छोटे सबस्क्रायबर भेटले मला आणि ते म्हटले आम्हाला पण व्हिडिओमध्ये घे, मग त्यांना घेतलेले. आणि आत्ता वाजले 6:30. मित्रांनो, आमचा ऋषी नाना खूप मेहनत करतो
गेल्या 4 दिवसापासून तो डेली ब्लॉग टाकतो. त्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो, पण त्याला सबस्क्राईब काही चांगले करती नाही. त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. गाइस